नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आता निमगावमध्ये आलेलो आहोत आणि अपक्ष उमेदवार कविताताई पवार आणि पांडुरंगजी पवार साहेब यांचं या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे। मोठ्या संख्येमध्ये माता वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, या ठिकाणी जमलेला आहे। म्हणजे कुठलाही पक्ष न पाहता, जाती धर्म न पाहता सर्व कामाच्या मागे कुठंतरी उभे राहिलेले आपल्याला या ठिकाणी या जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहेत। पांडुरंगजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शेजारी आपल्या राज्याचे म्हणजे विकास पुरुष जे गेल्यानंतर आता महाराष्ट्राचा विकास कुठंतरी मागे पडणार आहे। तर दादांना श्रद्धांजली वाहून या ठिकाणी त्यांनी या प्रचाराचं रॅलीचं या ठिकाणी सुरुवात करत आहेत। तर साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। नमस्कार साहेब। रामकृष्ण हरी। आपण प्रथमतः दादांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करूया। सागरदर प्रॅक्टिस मोठा राऊंड काय माहिती शूटिंग गाडीपर्यंत जाऊ शकता। राऊंडचा विषय आहे, माणसाचे कुठं बाय आता रामकृष्ण हरी। मी सुरुवातीला अतिशय जड अंतकरणाने नामदार अजितदादांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। गेली 40 वर्ष ज्यांच्या बरोबरीने काम केलं, ज्यांचा सहवास लाभला, ज्यांनी या परिसराच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं, ते अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत। जड अंतकरणाने त्या ठिकाणी दादांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो। बोरी खोडद जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्या ठिकाणी सौ कविता संदीपान पवार यांना उमेदवारी मिळाली नाही। पण कार्यकर्ते या मतदारसंघामधले एवढे आग्रही त्या ठिकाणी राहिले, त्यांनी मला सांगितलं, पवार साहेब गेली 40 वर्ष तुम्ही या मतदारसंघामध्ये काम करता, 40 वर्ष तुम्ही काम केलं, तुम्ही आमच्याकडं कधी मतं मागायला आला नाहीत। तुम्ही मतं मागायला जे आले, तुम्ही कधी नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांशी मतं मागितली, कधी स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांसाठी मतं मागितली, कधी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांसाठी मतं मागितली, कधी अतुलशेठ बेनके साहेबांसाठी मतं मागितली, कधी स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांसाठी मतं मागितली, कधी खासदार विदुरा नवले साहेबांसाठी त्या ठिकाणी मतं मागितली। पण तुम्ही स्वतः आमच्यात या परिसरामध्ये, या 14 गावांच्या काही परिसरामध्ये तुम्ही स्वतः कधी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला लाभले नाही। 92 साली पंचायत समितीला तुम्ही ज्यावेळेला होते त्यावेळेला एकदा तुम्हाला मतदान करण्याची संधी आम्हाला मिळाली, पण त्यानंतर गेली 30-35 वर्ष तुम्ही आमचं काम करीत राहिले। नामदार वळसे पाटील साहेब असतील, दादा असतील, स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील किंवा अतुल शेठ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये एक विकासाचं नवं धोरण किंवा विकासाची नवी एक दिशा घेऊन तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि या सगळ्या भागाचा कायापालट तुम्ही त्या ठिकाणी करण्याचा मनस्वी प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आमची इच्छा आहे की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कुटुंबामधल्या उमेदवाराला उमेदवारी मागितलेली होती। पक्षानं तुम्ही ती उमेदवारी तुम्हाला दिली जरी नसली तरी या मतदारसंघातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी हीच भावना आहे की तुम्ही आता या निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीमध्ये उभं राहिलं पाहिजे। कदाचित नाही आपल्याला पक्षाचं चिन्ह मिळालं, आपण अपक्ष उभे राहू, पण हे मैदान या ठिकाणी आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं आहे आणि हा विकासाचा रथ, हा विकासाचा गाडा अजून पुढे घेऊन जायचा आहे। या परिसरामध्ये जो विकासाचा बॅकलॉग आहे, तो बॅकलॉग आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला भरून काढायचा आहे। आणि मग ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होण्यासाठी आणि लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ज्या अडीअडचणी येतात किंवा त्यांना ज्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं, ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून ही निवडणुकीला त्या ठिकाणी आम्ही सामोरं जाण्याचा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ही कुठली निवडणूक कोणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही, एका निवडणुकीमध्ये उभं राहून एखाद्याला पद मिळावं आणि त्या पदाने त्या ठिकाणी जगामध्ये मिरवावं अशासाठी ही निवडणूक नाही। तर जे पद त्या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की गेली 40 वर्षे मला अनेक पदे मिळाली। ते सरपंच झालो 2 वेळा, पंचायत समिती सदस्य झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, उपाध्यक्ष झालो, पण मी माझ्या पदाचा वापर माझ्या कुटुंबासाठी कधीच केला नाही। माझं पद
हे माझ्या लोकांनी मला पद दिलेलं आहे आणि मग या पदामुळं लोकांचं काम झालं पाहिजे. माझी त्या ठिकाणी उंची न वाढता ज्या लोकांनी आपल्या या पदावर बसवलेलं आहे त्या पदाची उंची त्या ठिकाणी वाढवता आपल्याला आली पाहिजे आणि तेच काम 35-40 वर्षे या परिसरामध्ये मी केलेलं आहे. आणि म्हणून जनतेच्या आग्रहास्तव या निवडणुकीला कविताताईंना त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची लोकांनी आग्रह केल्यामुळे त्या आता निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. रिक्षाही त्या ठिकाणी त्यांना चिन्ह मिळालेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना, सर्व माझ्या कार्यकर्त्यांना, तरुणांना, महिला भगिनींना, सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. येत्या 7 तारखेला रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून कविताताईंनी त्या ठिकाणी प्रचंड मताने विजय करावा. तुम्ही जे या विकासासाठी मत देणार आहात त्या विजयासाठी ज्या तुमचा सहभाग या ठिकाणी लाभणार आहे, मी तुम्हाला खात्री देतो की हे मतदान तुम्ही कविताताईंना केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या 5 वर्षामध्ये आपलं मत वायाला गेलं, आपलं मत चुकीच्या ठिकाणी गेलं असा पश्चाताप कधीच होणार नाही, जो तुम्हाला यापूर्वी अनेक वेळा झालेला आहे. हा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही. तुमच्या मताचं सार्थक त्या ठिकाणी होईल आणि विकासाची गंगा आपल्या प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचेल. असंच काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तुम्ही 7 तारखेला कविताताईंच्या नावासमोर जे रिक्षा नावाचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना विजयी करावा. आणि आता मतदारसंघामध्ये मी फिरतो आहे, सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी मी गेलेलो आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मळ्यामध्ये, वाडी वस्तीमध्ये लोकांची इच्छा एकच आहे की पवारसाहेब तुम्ही एवढं निष्ठेनं पक्षाचं काम केलं, 40 वर्ष पक्षाचं ते त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि आता एवढ्या वर्ष काम करूनसुद्धा जर तुम्हाला उमेदवारीसाठी जर लोकांकडे जर हात पसरावा लागत असेल तर इतकं दुर्दैव त्या ठिकाणी कुणाच्या आयुष्यामध्ये असू शकत नाही. आणि म्हणून हा जो तुमच्यावरती काही पक्षानं जो काय अन्याय केलेला आहे, हा अन्यायाला त्या ठिकाणी आम्हाला वाचा फोडायचे आणि आम्हाला सिद्ध करून दाखवायचे की ह्या परिसरामध्ये जनता ही तुमच्याबरोबर आहे आणि उद्याच्या 7 तारखेला आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवू. एवढं लोकांनी मला सांगितलं असल्यामुळं या ठिकाणी आज आम्हाला या निवडणुकीला सामोरं जावं लागत आहे. आज निमगाव सावा माझ्या जन्मभूमीपासून या ठिकाणी आज ही प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी रॅली आम्ही सुरू करत आहोत. कविताताई या रॅलीचं नेतृत्व त्या ठिकाणी करणार आहेत आणि आमचे असंख्य कार्यकर्ते की जे आता या रॅलीमध्ये स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी रॅलीमध्ये उतरलेले आहेत आणि सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये या रॅली त्या ठिकाणी जाणार आहे. माझी कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की अतिशय शांततेने सावकाश, कुठल्या प्रकारची कोणालाही धक्का न लावता, कोणाचा आरडाओरड न करता शांततेच्या मार्गाने जायचे आपल्याला, आवाज न करता, गोंगाट न करता. कारण दादा आज आपल्यामध्ये नाही. दादा असते तर आपण जल्लोष केला असता, पण आता ती आपले जल्लोष करायचं नाही. आपण तुम्ही पाहिलं चक्रधर, दादा गेल्यापासून आम्ही या मतदारसंघामध्ये कुठंही पदयात्रा काढली नाही, कुठं आम्ही सभा घेतली नाही, कुठं स्पीकर आम्ही लावला नाही, कुठं मिटिंगसुद्धा घेतलेली नाही. आम्ही लोकांच्या घरी गेलो, लोकांना घरी जाऊन त्या ठिकाणी सांगतो आहे. त्यामुळे त्यासाठी ते पथ्य आपल्याला त्या ठिकाणी पाळायचं आहे आणि म्हणून हे सगळं एक शांततेच्या मार्गानं हा या ठिकाणी आपला दौरा आपल्याला करायचा आहे असं आव्हान या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना कार्यकर्त्यांना या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा बोरी खोडद जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला माझी एवढीच विनंती आहे की हे तुमचं मत आहे, हे मत विकासाला आहे, हे कुणाच्या मोठेपणासाठी नाही, कुणाला एखादं पद मिळवण्यासाठी नाही, तर जनतेच्या विकासाचं या ठिकाणी मत आहे. आणि ते मत तुम्ही त्या ठिकाणी आपलं पवित्र मत त्या ठिकाणी रिक्षाच्या रिक्षासमोरील जे काही बटन आहे ते बटन दाबून त्या ठिकाणी कविताताईंनी विजयी करावं असं आव्हान या निमित्ताने मी आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ताच म्हटलात की मला आत्तापर्यंत खूप पदं मिळालेली आहेत, पण ती मी कुठल्याही माझ्या नावासाठी ती पदं मला मिळाली नाहीत किंवा त्याचा मी उपभोग घेतला नाही. मी सर्वसामान्य जनतेकरता ही पदाचा वापर केला आणि माझी सत्ता मी या सर्व जनतेसाठी केला. त्याचं प्रत्युत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. प्रचंड जनसमुदाय तुमच्या पाठीमागे या ठिकाणी उभा राहिलेला आहे, हे त्याचं प्रत्युत्तर आहे. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे, काल आता अजितदादांचं जाण्यानं दुःख झालं. तुम्ही आता हार अर्पण करत असताना तुमचे डोळे पाणवले होते. तुमचे सर्वच जे सहकारी जे आहेत ते गहिवरून आले होते. पण काल एक शोक सभा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की शेवटचं पॅनल आहे दादांचं, तर आपण दादांच्या पॅनललाच मतदान केलं पाहिजे असं त्यांनी एक भावनिक साथ घातली होती. पण मी इथं पाहिलं प्रचंड जनसमुदाय आहे आणि दादांच्या फोटोला हार अर्पण करताना सुद्धा सगळे गहिवरून आले होते. मग त्यांनी केलेल्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? दादांनी जे माझं दादांच्याबरोबर बोलणं झालेलं होतं त्यावेळी दादांना मी एकच सांगितलं होतं की दादा, अनेक वर्ष मी तुमच्याबरोबरीनं काम केलं आहे. ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेला फूट झाली त्यावेळेलासुद्धा मी माझ्या सगळ्या कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये न घेता किंवा त्यांना न विचारता मी दादांच्याबरोबर जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्याचा थोडा त्रास पण मला त्या ठिकाणी त्या काळात झाला.
पण तो सगळा त्रास मी सहन केला, कारण मी शेवटी दादांना मानणारा कार्यकर्ता आहे. दादांच्या बरोबर जायचा निर्णय मी घेतला. दादांना मी सांगितलं, दादा मी कालही तुमचा होतो आणि आजही तुमचा आहे आणि उद्यासुद्धा तुमचाच राहणार आहे. तुम्हाला सोडून त्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही. जरी दादा आज आपल्यामध्ये नसले तरी दादांना मी सोडून त्या ठिकाणी कधी जाणार नाही. दादांच्यावरती माझं जे प्रेम आहे ते काय प्रेम आहे त्या ठिकाणी आपल्या उघड करून दाखवता येणार नाही, पण प्रेम अंतःकरणामध्ये कृतीतून त्या ठिकाणी सिद्ध करायचं असतं, ते मी सिद्ध करून दाखवलेलं आहे. चालतंय, धन्यवाद. तुमचं जे आता पुढील प्रचार आहे व उमेदवाराकरता मी शुभेच्छा देतो. दादा आपण बोला. आज आपण कविताताई पवार यांच्या प्रचारात सगळे इथं जमलेलो आहोत. मी धरतो. पवार साहेबांच्या बाबत जर बोलायचं झालं तर औरंगपूर गावामध्ये आत्तापर्यंत 1 वर्षामध्ये 80 लाखाचं काम पवार साहेबांनी कोणतंही पद नसताना औरंगपूर गावामध्ये आमच्यासाठी ते काम केलेलं आहे. परवा दिवशी तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके ज्यावेळेस गावात आले त्यावेळेस त्यांनी भाषण केलं. त्यात एक गोष्ट सांगितली की मी आमदार होतो म्हणून पवारसाहेब काम करत होते, पण त्यांना एकच सांगायचं आहे, पवारसाहेब होते म्हणून लोक तुम्हाला मतदान करत होते, नाहीतर तुम्हाला औरंगपूरमध्ये 50 मतदानसुद्धा पडले नसते. आज मी शरददादांचा कार्यकर्ता आहे, पण मी पवार साहेबांवरती प्रेम, त्यांचं काम, या सर्व गोष्टी म्हणून साहेबांचं काम करतो आहे आणि 100% साहेबांना आम्ही औरंगपूरमधून 1000 वोटिंगमध्ये 800 वोटिंग देण्याचा 100% प्रयत्न करतो.